कोकणात रामदास कदम आणि सुनील तटकरे असा वाद रंगलाय। सुनील तटकरे कृतज्ञ माणूस असल्याचं रामदास कदम यांनी असं म्हणत तटकरेंवर टीका केली आहे। तर गटार काय असतं ते तटकरेंना दाखवतो असा इशाराही त्यांनी दिला आहे। सुनील तटकरे हा माणूस खरं म्हणाल तर प्रत्येक वेळेला मी बोलणं चुकीचं होईल, पण हा ऐसान फर्मस माणूस आहे। गटारामध्ये दगड मारून पाणी ओढून घ्यायचं नव्हतं त्याला। मग माझ्या घरामध्ये 10 वेळा कशासाठी आलो असतो माझ्याकडे? तेव्हा तुला गटाराची आठवण झाली नाही? अरे माझ्या पाठीला जखम असताना तुझ्यासाठी 20 दिवस गाडीमधून तुझ्यासाठी ओढवून भटकलो, तेव्हा तुला गटाराची आठवण झाली नाही? तेव्हा गंगा सण चांगला होता का? तेव्हा आमच्या घरामध्ये गंगा होती का? गंगा? मग गंगेचं पाणी तुझ्यावरती उडायचं तेव्हा? मग आता गटार काय असतं ते पण दाखवून त्याला समजेल ना, समजेल त्याला। मला वाईट का वाटलं? तुझ्यासाठी रात्रंदिवस काम केलं, तुला तिकीट मिळत नव्हती, मी भांडलो, पण माझ्या मुलाची विधानसभेची निवडणूक आली त्यावेळेला या तटकरेंनी गद्दारी केली। मी आता एवढंच म्हणेल की आधीचं मरकट त्यात मद्य प्याला आणि त्याच्यातच विंचूदंश झाला, अशी अवस्था आज त्यांची आहे। मला कोणतरी सांगितलं की जी पिसाळलेली श्वान असतात, मी श्वान शब्द वापरतो, आणि ते चावल्याच्या नंतर त्याचा सुद्धा काहीतरी प्रतिक्रिया उमटत असते, आणि त्या श्वानाच्या त्या चावण्याचा सुद्धा एक परिणाम त्या माणसावरती होतो। म्हणून जसं श्वान बोलतं तसं ते माणसं बोलतात। मी प्रयत्न करणार आहे शिंदे साहेबांना फोन करून की बाबा तिथे ठाण्याला काहीतरी हॉस्पिटल आहे, तिथे एखादी खाट जर काही त्यांना रिझर्व करता आली तर त्यांनी करावी, म्हणजे मग महाराष्ट्राची संस्कृतीचे जे धिंडवडे काढले जात आहेत ते थांबले जातील।